चला नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, वर्ग आणि वर्गमूळ यामधील स्वाध्याय 6.2 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि 6.1 जर पाहिला असेल तर पाहून घ्या. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी 6.2 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहूया. पहा, यामधील प्रश्न पहिला, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. पहा, आता घोंगड्या किती आहेत हरबाकडं त्याही आपल्याला माहित नाहीत. मग आपण काय करणार, इथं लिहिणार घोंगड्याची जी संख्या आहे ती आपण x घेऊया. ओके, त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. बरोबर आहे. मग किंमत किती आहे, प्रत्येक घोंगडीची किंमत कशाच्या, घोंगड्याच्या दुप्पट आहे, म्हणजेच काय होईल, 2x होईल. ओके, आता पुढे सांगितलेले आहे त्याच्याकडे एकूण 4608 च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती असतील. तर पहा, आता एकूण रुपये जमा किती आहेत त्याच्याकडं, एकूण जमा असलेली किंमत आहे 4608 रुपये. ओके, तर आता काय करणार आपण, घोंगड्या गुणिले एकूण किंमत म्हणजे घोंगड्याच्या दुप्पट किंमत आहे, किंमत बरोबर एकूण जे पैसे आहेत ते आपण या ठिकाणी मांडणार आहोत. म्हणजे तर तुम्ही लक्षात घ्या, घोंगड्यांची संख्या माहित नाही म्हणून या किंमत त्याच्या दुप्पट आहे, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण जमा रक्कम. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. तर आपण सोडूया आता. x गुणिले x, x चा वर्ग होईल 2x चा वर्ग बरोबर 4608. ओके, ते दोन गुणाकारातले भागाकारात जातील. x बरोबर 4608 भागिले या ठिकाणी 2 होईल. लक्षात येते. आता बे एक बे दोन्ही 4 होईल, बे त्रिक 6 होईल, शून्याला 0 आणि बे चोक 8 म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर 2304 झालं. आता x चा वर्ग बरोबर 2304 म्हणजे दोन्ही बाजूचं काय करायचं आपल्याला, वर्गमूळ काढून काय काढायचे, वर्गमूळ. तर पहा, एक्स स्क्वेअरचा वर्ग, वर्गमूळ निघाले x, आणि हे कितीचा वर्ग आहे तर तुम्हाला याही अगोदर सांगितलं तुम्हाला वर्ग संख्या पाठ असणं गरजेचे आहे, किंवा याचं वर्गमूळ तुम्हाला भागाकार पद्धतीने देखील आपण अशा पद्धतीने देखील तुम्हाला काढता येईल. ओके, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 2, जर 81 बरोबर 27 चा घन x तर x ची आपल्याला किंमत काढायची. तर हे पहा, 81 बरोबर 27 चा घन x, तर आपण याला हे 3 चा कितवा घात आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याला आपण असं लिहू शकतो 3 चा चौथा घात बरोबर 27 म्हणजे 3 चा तिसरा घात होईल. ओके, आणि यांचा काय आहे, पुन्हा घातांक x आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता पाया कसा झाला यांचा, समान. मग लक्षात घ्यायचं, पाया समान घातांक समान. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आता पाया समान घातांक समान म्हणजे या ठिकाणी लिहिणार फक्त 4 बरोबर 3x, आणि हे 3 गुणाकारात तिकडे आलं भागाकारात होतील, म्हणजेच काय होईल, 4x/3 बरोबर x, आणि आपल्याला x ची किंमतच विचारली आहे, किती आलेली आपली, 4/3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 3, तर इथं दिलेले आहे बघा, 110.25 या संख्येचे वर्गमूळ आपल्याला काढायचे. ओके, तर 110.25 याचं वर्गमूळ जर काढलं आपण तर हे वर्गमूळ येणार आहे पहा आपल्याला 110.5. ओके, तर आता हे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर आता लक्षात घ्या, एकक स्थानी 5 असल्यावर वर्ग काढायचा कसा, त्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आता समजा 105 दशांश चिन्ह नाही असं समजून, जर हे एकक स्थानचे 5 जे आहेत त्याच्याऐवजी डायरेक्ट 5 चा वर्ग 25 लिहायचा, आणि हे जे उरलेले जे 10 आहेत 10च्या पुढच्या संख्येने ह्याला गुणायचं म्हणजे 11, आणि 11 110. लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे 105 चा वर्ग हा असतो. आता दशांश चिन्ह, आता इथं एक घर आहे म्हणजेच इथं 2 घर येईल. आता याच पद्धतीने आपण याचाही वर्ग काढू शकतो. कशाचा,
905चा 905चा देखील आपण वर्ग पाडू शकतो किंवा मग 115चा देखील कसा काढायचा तर पहा एकक स्थानी 5 आहेत इथं 25 लिहून घेऊया. आता हे 11 आहेत तर त्याच्या पुढील संख्या कोणती 12 ने गुणायची याला तर काय होईल 12 1 12 हातचा 1 येईल 12 1 12 13 म्हणजे 115चा वर्ग काय असेल 13,225. असं कुठल्याही एकक स्थानी जर 5 असेल तर एकक स्थानच्या 5चा वर्ग लिहायचा आणि पुढील संख्येच्या जी संख्या उरते त्याच्या पुढील अंकाने त्याला गुणायचं. असं आपण 5च्या वर्गाला ही ट्रिक्स वापरू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 4 त्या दोघांचा गुणाकार दिलाय आणि आपल्याला याची किंमत विचारली आहे. तर लक्षात घ्या जर आपण दशांश चिन्ह जर आपण याचे काढून घेतला तर उजवीकडून 1 नंतर जर हे दशांश चिन्ह निघून गेलं तर हा दशांश उजवीकडे 1 घर पुढे सरकत असतो. म्हणजे याचं काय होईल लक्षात घ्या अशा पद्धतीने याला आपण आता छेदातला दशांश चिन्ह निघून गेला. ओके, आता यांचा जर आपण भागाकार करून घेतला तर काय येईल पहा आता डायरेक्ट 144 येत नाही म्हणजे 12 1 12 12 2 24 इथं 12 आले तर 12 पंचे 60 होईल 9 उरतील 12 या ठिकाणी 96 होईल भाग जात नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग बसेल परत 12 96 परत आपलं उत्तर काय आलंय 58.08 आणि याला भागिले किती 12 परत 12 1 12 होईल 12 2 24 12 चोक 48 होईल किती उरतील याच्यातले 48 गेल्यानंतर 10 उरतील दशांश चिन्ह जसेल तसं 12 96 होईल 6 96 4 उरतील 12 चोक 48 तर आपलं या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे 4.84. तर हे कशात आहे वर्गमुळात आहे कारण हे पूर्ण वर्गमुळातलं आहे. आपण ही जी काटाकाटी केली ही आणि ही पूर्ण ही वर्गमुळातली आहे. मग हे आलेलं उत्तर वर्गमुळात जर आपण आता याला वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचे म्हणजे हा कितीचा वर्ग आहे 484 हे आपल्याला समजलं पाहिजे तर तो आहे 22चा. तर उजवीकडून 2 नंतर दशांश म्हणजे इथं काय येणार आहे उजवीकडून 1 नंतर दशांश चिन्ह आहे. ओके, आपण अशा पद्धतीने याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 5 आता या प्रश्नाला आपण सोडवताना कसं सोडवायचं तर लक्षात घ्या इथे 5 गुणिले 5 आहे इथं 5 गुणिले 4 आहे म्हणजे दोन्हीकडे 5 आहे म्हणजे आपण याच्यातला 5चा वर्ग कॉमन जर काढला तर कंसात फक्त राहील 5 वजा 4 आणि याचा काय होणार आहे या दोघांचा वर्ग होणार आहे. ओके, तर आता परत आपण बरोबरचं चिन्ह 5चे वर्ग जे आहे 5चा वर्ग आता याला 5चा वर्ग किती येईल 25 वजा 16. ओके, परत 5चा वर्ग या ठिकाणी ॲज इट इज आता कंसात काय राहील मग आता 25 मधून 16 गेले तर 9 म्हणजेच गुणिले या कंसामध्ये याच्यामध्ये काय असतो गुणाकार 9 त्याला आपण जर घेतलं सोडून तर हे होईल 5चा वर्ग गुणिले हे होईल 3चा वर्ग दोघांकडे वर्ग वर्ग आले. ओके, तर आपल्याला काय करायचं एमचा क्यूब आला हे काय सॉरी एमचा स्क्वेअर आलाय. आता आपल्याला एमचा स्क्वेअर बरोबर 5 गुणिले 3चा वर्ग असं आपण लिहू शकतो. म्हणून आपल्याला फक्त एम बरोबर लिहायचे म्हणजे दोन्हीचे जे स्क्वेअर रूट जर काढलं तर त्याचं उत्तर येईल 5 गुणिले 3 काय 5 गुणिले 3 कारण याचाही वर्ग आहे याचाही वर्गमूळ काढून घेतलं तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, पहा प्रश्न क्रमांक 6 सुरू आहे आपला. तर आता विचारले इथे 4096 या संख्येचे वर्गमूळ आपल्याला काढायचे ते वर्गमूळ तुम्हाला या ठिकाणी कसं पद्धतीने काढायचे ते एक वेळेस सांगतो. ओके, तर आता याला वर्गमूळ आपण 4096 याचं वर्गमूळ अशा पद्धतीने काढू शकतो आपण. ओके, तर कितीने भाग जाईल 4 ने जातो. ओके, मला 4 × 40 4 × 2 8 1 उरला त्याच्यानंतर 4 चोक 16 याही संख्येला कितीने भाग जाईल 4 ने मला 4 2 8 उरले 2 4 पंचे 20 उरले 2 4 चोक 24
256 ला 8 ने 8 त्रिक 24 8 दोन्ही 16 परत 8 ने 8 त्रिक 24 8 चौन 32. आता हे 4 आहेत म्हणजे एकदा 2 ने द्या आणि पुन्हा एकदा 2 ने द्या. ओके. आता इथं 4 किती आलेले दोनदा मग एकदाच घ्यायचे. 8 किती आले दोनदा एकदाच लिहायचे. 2 किती आले दोनदा एकदाच लिहायचे. ओके. म्हणा 4 8 32 32 दोन्ही 64. म्हणजे दिलेली जी संख्या आहे ती कशाचा वर्ग आहे तर 64चा. ठीक आहे. तर या संख्येचे वर्गमूळ काय निघले मग 64. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. ओके. 7 नंबरचा प्रश्न. तर पहा 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. तर हे आता हे वर्ग संख्या म्हणजे ह्याच्या किती विचारले तर हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला वर्ग संख्या पाठ पाहिजे. तर हा आहे 17चा वर्ग म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके. चला आता 8 नंबरचा प्रश्न पाहूया. तर 8 नंबरचा जो प्रश्न आहे तर 8 नंबरचा प्रश्न सोडवताना या सर्वांचा गुणाकार करायचा आपल्याला. तर हा बघा आता हा जर गुणाकार करून घेतला आपण तर हा या सर्वांचा गुणाकार येतो पहा 5040 अधिक या ठिकाणी 1. तर हे अधिक 1 आहे. ओके. अधिक 1 तर याचं उत्तर येणार आहे 5041. आणि याचं जर वर्गमूळ तुम्ही काढलं काय काढलं वर्गमूळ तर ते निघणार आहे 71. तर आता हे लक्षात घ्या. याचं एक गोष्ट काय लक्षात घ्यायची तर ज्यावेळेस 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकारात 1 मिळवले असता पूर्ण वर्ग संख्या मिळते. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता यामध्ये काय करायचं असते सुरुवातीचं जे पद आहे ते आणि शेवटचं जे पद आहे ते म्हणजे 1च्या अगोदरचं म्हणजेच काय होईल अंत्यपदाचा गुणाकार लक्षात ठेवायचं. अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे अंत्यपद म्हणजे हे +1च्या इकडचे बरं का हे म्हणजेच काय लिहिणार 7 गुणिले 10 किती आलं 70 आणि त्याच्यात हा 1 मिळवायचा म्हणजे हे जे इथलं पद आहे याचं वर्गमूळ मिळवायचं. आता 1चं वर्गमूळ 1 असते म्हणजे आपण कसं लिहिलं 1चं वर्गमूळ 1 म्हणजे त्यात 1 मिळवायचा म्हणजे उत्तर किती आलं 71. त्याचं उत्तर आपण अशाही पद्धतीने काढू शकतो. अंत्यपदाचा काय गुणाकार प्लस या संख्येचं वर्गमूळ. तर असं देखील याचं उत्तर काढलं तरी काय येईल 71. ऑप्शन क्रमांक 2. ओके. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न 9. पुढील पर्यायातील पूर्ण वर्ग संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारले. आता पूर्ण वर्ग संख्या कशा ओळखायच्या तर ह्याचंही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पूर्ण वर्ग संख्या आता पूर्ण वर्ग संख्यामध्ये काय आहे आता इथं दशांश उंचीकून 3 नंतर आहे इथं 2 नंतर आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 2च येणार आहे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं उजवीकडून 1 नंतर आहे इथं 5 नंतर आहे. तर कसं लक्षात ठेवायचं दशांश जे असतात ते दशांश अंक म्हणजे दशांशाच्या पुढील जे अंक असतात पुढील जे अंक असतात किंवा अंकांची संख्या जी असते ती समसंख्येत असायला पाहिजे. कशी समसंख्येत असायला हवी. आता ही तर समसंख्येत आहे बाकीचे आहेत का नाहीत म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 10 पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 10 पाहण्याच्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर नवोदयची ऑनलाईन तयारी करायची असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. हे ॲप तुम्ही डाउनलोड करून यामध्ये बऱ्याच टेस्ट फ्री पण दिलेले आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी आणि ऑनलाईन तयारीसाठी या ठिकाणी भरपूर काही गोष्टी यामध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता आता 10वा प्रश्न आपण सोडून घेऊया.
आता बघा इथे दिलंय 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर m चा वर्ग. तर याला सोडवताना आपण इथं याची फोड करून घ्यायची. काय करायची? फोड करून घ्यायची. आता कशी करणार फोड लक्षात घ्या. हे 35 आहेत, 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर m चा वर्ग. आता 35 ची फोड कशी होईल? 7 गुणिले 5, 7 5 35 चा वर्ग वजा याची कशी फोड होईल? 7 चौक 28 चा वर्ग. लक्षात येईल. आता या दोघांमध्ये 7 7 कॉमन आहेत, म्हणजे 21 7 काय होतील? बाहेर येतील. म्हणजे 7 चा स्क्वेअर बाहेर आला. कंसात राहील काय मग आता? 5 चा स्क्वेअर वजा 4 चा स्क्वेअर म्हणजे वर्ग. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता इथं लिहून घेऊया 7 चा वर्ग गुणिले कंसामध्ये गुणाकारात चिन्ह असते. आता 5 चा वर्ग किती आहे? 25, 4 चा वर्ग 16. परत काय होईल? 7 चा वर्ग गुणिले 25 मधून 16 गेले 9, म्हणजे त्याला आपण लिहू करू शकतो? 7 चा वर्ग गुणिले 9 कितीचा वर्ग आहे? 3 चा वर्ग. ओके, असं लिहू शकतो. तर आता m स्क्वेअर बरोबर काय आलं आपलं? 7 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग. ओके, किंवा मग आपण याला असंही लिहू शकतो, m चा वर्ग बरोबर 7 गुणिले 3 या कंसाचा वर्ग. ओके, तर आता विचारलंय काय आपल्याला? तर इथे विचारलं m बरोबर किती. मग या दोन्ही बाजूचं काय करायचं? वर्गमूळ. काय करायचं? वर्गमूळ काढणे. ठीक आहे. तर m च्या वर्गाचं वर्गमूळ काय निघालं? m, आणि याचं काय निघालं? 7 गुणिले 3. ओके, तर अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो आणि याचं उत्तर असणार आहे 7 त्रिक 21. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. ओके, चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा, इतरांनाही पाठवायचा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.